मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। नमस्कार, SK9 येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मांजरपाडा प्रकल्पाअंतर्गत आलेल्या डोंगरगाव येथील कालव्यातील पाण्याचे जलपूजन संपन्न झालं। कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मांजरपाडा प्रकल्पातून 160 किलोमीटरचा प्रवास करत पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्याद्वारे हे पाणी अखेर डोंगरगावच्या कालव्यात पोहोचले। हा प्रकल्प कदापि होऊ शकत नाही असा दावा वारंवार केला जात होता, मात्र मंत्री छगन भुजबळ यांचे सहकारी दिलीप खैरे, पाणी आंदोलक मोहन शेलार यांच्यासह अनेक नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पात लक्ष घालत अखेर हा प्रकल्प पूर्ण करून दाखवत पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचवले। दरम्यान पाणी डोंगरगाव कालव्यात पोहोचताच ठिकठिकाणी महिलांनी व शेतकऱ्यांनी पाण्याचं जलपूजन करून आनंदोत्सव साजरा केला। दिनांक 31 ऑगस्ट रोजी डोंगरगाव या ठिकाणी कालव्यात पाणी आल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पाण्याचं जलपूजन करण्यात आलं। या प्रसंगी संपूर्ण भुजबळ कुटुंबीय उपस्थित होतं। या ठिकाणी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात भुजबळ म्हणाले की विरोधकांची टीका चुकीची नव्हती, प्रकल्प पूर्ण होणे अशक्यच होते, मात्र तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी हा प्रकल्प पूर्ण करू शकलो याचा मला आनंद आहे। हा क्षण माझ्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षाही मोठा असून अनेक वर्षांचे दुःख आता पुसले जाईल असेही भुजबळ म्हणाले। या ठिकाणी डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी मांजरपाड्याच्या प्रकल्पातून आलेल्या पाण्याने मंत्री छगन भुजबळ यांचे पाय धुत आपले ऋण व्यक्त केले। या प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सविता पवार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनवणे, किसनराव धनगे, वसंत पवार आदींसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर दराडे यांनी केले। SK9 येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे, डोंगरगाव, येवला। काय सांगाल, आज दिवस प्रत्यक्षात आला, तुम्ही भावनामय झाला, पाणी आलं, काय सांगाल? बस हा आमच्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षाही फार मोठा सण आहे। कारण वर्षानुवर्षाचं जे आहे दुःख जे आहे ते आता पुसलं जाईल आणि पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत जे आहे या पाण्याचा उपयोग या सगळ्या विभागातील शेतकरी बांधवांना होणार आहे, त्यांच्या मुलाबाळांना होणार आहे। दिवाळी दसरा तर 2, 4, 5 दिवसाचा असतो वर्षातून, तो वर्षभर आमचे शेतकरी आणि आमच्या भगिनी ज्या आहेत कष्ट करतील आणि जीवनामध्ये आनंद त्यांच्या फुलणार आहे। दिवाळी दसऱ्यापेक्षा हा मोठा सण आहे आमच्यासाठी। सगळे अतिशय आनंदात आहे, नाचता आहे, लहान मोठे नाचता आहेत, डोळ्यामध्ये अश्रू आहेत त्यांच्या। आणखीनही त्यांच्यासाठी काम निश्चितपणे याच्या पुढे आम्ही करणार आहोत आणि हा विकासाचा रथ जो आहे हा कदापि थांबणार नाही। मला असं वाटतं की त्यांच्यावर आपण टीका करूया नको, कारण हे कामच एवढं जटिल होतं की त्यांना अशी खात्री होती की होणारच नाही। पण मी मगाशी सांगितलं, प्रयत्न आहे रंगटीचा, प्रयत्न पराकाष्ठा करा, तुम्हाला विजय मिळाल्याशिवाय राहणार। आणि अनेक वेगवेगळ्या योजना आखून कृत्य ऐकून हे आम्ही यशस्वी केलेलं आहे। पण ते सोपं नव्हतं, वेगवेगळे बंधारे बांधतात, आपण डॅम बांधतो, त्याच्यापेक्षा फार अवघड काम होतं आणि तेवढं सगळं करून पाणी वळवायचं, ते डोंगरातून 11-12 किलोमीटर घेऊन यायचं टनेल करून आणि परत 160 किलोमीटरचा प्रवास त्या कालव्यातून करायचा आणि पोचायचं। ते काम कठीणच होतं आणि त्यामुळे त्यांचं जो काही म्हणणं होतं ते काही चुकीचं होतं असं मला वाटत नाही। पण आपल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या हातून ते पूर्ण झालं, त्याचा आनंद आहे। तुमच्या या गावाला पुणेगाव डोंगरगाव दरसवाडी जो कालवा आहे त्याला प्रत्यक्षात आज पाणी आलंय, बरोबर? मंत्री भुजबळांनी तुम्हाला जे निवडणुकीत आश्वासन दिलं ते आज पूर्ण केलंय, त्याबद्दल काय सांगा? आज माझं नाव दत्तात्रय अण्णा सोमासे, राहणार डोंगरगाव। आमच्या या तलावाची जी बांधकाम झालं ते 31/5/71ला या धरणाची निर्मिती झाली आणि त्यानंतर आमचे असणारे आमदार कैलासवासी जनार्दन पाटील यांनी 26/2/78ला ह्या कालव्याची निर्मिती केली होती आणि निर्मिती केल्याच्या नंतर या आपल्या मतदारसंघाला 2004 मध्ये माननीय आमदार भुजबळ साहेब यांची
लाभले आणि ते लाभल्याच्या नंतर त्यांनी आपल्या ह्या प्रकल्पाची असणारी निर्मिती केली आणि ती निर्मिती पूर्वीची या पद्धतीत होती का पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा अशा पद्धतीत निर्मिती होती, परंतु साहेबांनी आतोनात प्रयत्न करून त्यांनी आपल्याला मांजरपाडा हा 161 किलोमीटरचा प्रकल्प त्यांनी दिला। तर आता त्यांच्यावाला आज ह्या डोंगरगाव नगरीमध्ये पाण्याचं आगमन काल शुक्रवार दिनांक 30/8/2024 रोजी 5:30 वाजता या डोंगरगाव नगरीमध्ये पाण्याचं आगमन झालं। त्याबद्दल मी सर्व या ग्राम पंचायत किंवा ग्रामस्थांच्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांचे प्रथमतः आभार मानतो। आणि साहेब या उत्तर पूर्व भागामध्ये इतकी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती होती का त्या परिस्थितीला आपण एक जाणता राजा मिळाला, त्याबद्दल सुद्धा मी तुमचे या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो। ज्याप्रमाणे जातक आपली वर्षाची पावसाची वाट पाहतो त्या पद्धतीने आम्ही या पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्याची 50 वर्षापासून वाट बघत होतो आणि ती आज आमची चातकाप्रमाणे चातकाचे आसू किंवा चातकाला जसं पाणी मिळतं त्या पद्धतीने आमची या ग्रामस्थांची हे झालेली म्हणजे भावना आणि अति संतुष्ट आनंदीमय आनंद जीवन स्वर्णमय उजळले भाग्य आता बस का उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी येला। 50 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंत्री भुजबळांनी तुम्हाला पाणी दाखवलं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आज डोंगरगावला प्रत्यक्षात पाणी चालू आहे, काय फायदा होणार आहे तुम्हाला या डोंगरगावमध्ये? आमच्या पूर्व भागात 72ला आमचं धरण झालेलं आहे, तर आमच्या पूर्व भागातील 72 नंतर डोंगराळ भाग आणि परिसराला या धरणाला व्यास कमी असल्यामुळे धरण कंटिन्यू भरत नाही। पण 1985 साली जनाभाऊ पाटील तर त्यांनी ह्या कॅनलचं निर्मिती केली डोंगर दऱ्यात, तर त्यावेळेस ते निधी मुबलक नसल्यामुळं त्यांच्याकडून पूर्तता न झाल्यामुळं भुजबळ साहेब 2024ला बारामती करू असा शब्द दिलेला होता। तर आजच्या म्हणजे डोंगर दऱ्यामध्ये बारामती भुजबळ साहेबांनी करून दाखवली। तर भुजबळ साहेबांचे म्हणजे कोटी कोटीत आमच्या 3 पिढ्या सलाम आम्ही 100% देऊ। काय सांगाल? 50 वर्षानंतर डोंगरगावच्या कालव्याला पाणी आलं, खूप दिवसांची प्रतीक्षा होती, तुम्हाला भुजबळांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला, याबद्दल काय सांगाल? अहो, भुजबळ सारखा माणूसच आम्हाला देव माणूस मिळाला। या तालुक्याकरता खूप त्यांनी कष्ट घेतले। मी स्वतः या बंधाऱ्यावर 5 रुपये ट्रॉलीनं काम केलेलं आहे। जनुभाऊनं याची आखणी केली आणि भुजबळ साहेबांनी याच्यावर कळस घातला। भुजबळ साहेबांनी एवढं प्रयत्न करून मांजरपाडा प्रकल्प तयार करून आपल्याकडे पाणी आणलं। ताकदवान नेता आहे, पाणीदार नेता आहे, एवढे करून भुजबळ साहेबांचे मी आभार मानतो, अभिनंदन। काय सांगशील मित्रा, पाणी आलं डोंगरगावला, प्रत्यक्षात तुमचं स्वप्न साकार झालं, भुजबळ साहेबांनी हा शब्द दिला होता पूर्ण केलाय आणि पाणी आल्याबद्दल तुमचं काय समाधान? आमचं समाधान असं झालं की आमचा भाग दुष्काळी होता, दुष्काळी भाग असल्यामुळे इथं कोणते नेते लक्ष करीत नव्हते आणि ते सारखं राजकारणच व्हायचं। पण साहेबांनी जो शब्द मांडला तो साहेबांनी अखेर पूर्ण केला। आता लोक याच्यात काही बोलू शकतात, राजकारण करू शकतात, पण साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द साहेबांनी पूर्ण केला। त्याच्याबद्दल मी सांगेन साहेबांना बिनविरोध देऊन टाका या 5 वर्षिकला आणि साहेबांना पुन्हा आमदार व्हावा, परत मंत्रिपद घ्यावं साहेबांनी पुन्हा काम करावं, नवीन आशेनं काम करावं, लोकांनी याच्यात गावकऱ्यांनी राजकारण करू नये। सांगाल या डोंगरगाव कालव्याचा किती गावांना फायदा होणार आहे, तुमच्या गावाला याचा फायदा होणार आहे का, आणि तुम्ही आज इथे स्वागतासाठी उभे काय सांगाल? माझं नाव बाळासाहेब काशीनाथ रोठी, राहणार पिंपळखुटे खुर्द। या साहेबांनी जे देवसाना मांजरपाडा पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे काम जे केले, तर 11 किलोमीटर बोगद्याचं काम करून त्यांनी याच्यात पुणेगावामध्ये जे पाणी आणलं त्या पाणी आज डोंगरगावामध्ये येऊन त्यांनी पोहोचलेलं आहे। तरी साहेब त्या पाण्याचं जलपूजन करणारे या ठिकाणी, तर या पाण्याचा फायदा आमच्या पिंपळखुटे, भुलेगाव, देवठाण, भायखेड, नांदगाव, सांडगाव या पूर्ण भागाला वैजापूरपर्यंत याचा मला फायदा होणार आहे। तरी साहेबाचे हे पाणी आल्याबद्दल मी साहेबाचे खूप आभार मानतो
आणि साहेबाचा आतापर्यंत आम्ही साहेबाचे कार्यकर्ता असताना आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला। आजपर्यंत जे लोक म्हणत होते पाणी आम्हाला चिमणीभर सुद्धा पाणी पाहायला मिळणार नाही, तर तुम्ही आम्हाला चाटा मारू नका। याचे मार्केट कमिटी इलेक्शन असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, ह्या मतदान मागायला गेलो प्रत्येक वेळी ह्या लोकांची हीच भावना राहायची। आज ते साहेबांनी ते स्वप्न पूर्ण केलं, याबद्दल मी सर्वांचा आभारी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत LIC ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनावणे, चेअरमन क्लब मेंबर तथा MDRT सन्मान प्राप्त। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे, बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे, पॉलिसीवर लोन सुविधा तसेच LIC संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील। संपर्क कोटमगाव देवीचे, तालुका येवला, 9270 06 73 51।